मागणी याचं की सात वर्षापूर्वी आमच्या नगरसेवक पवारांचा मर्डर झालेला होता आणि आता परत 7 वर्षानंतर सर्व वातावरण शांत होतं. पण आता गेल्या 10-15 दिवसापूर्वी परत असा काही प्रकार होणार होता. पण पोलिसांच्या समयसूचकतेमुळे पोलिसांनी प्रिकॉन्सी घेतल्यामुळे ते आरोपी तिथे सापडले, नाही तर मग त्या दिवशी पण काहीतरी अनुचित प्रकार हा घडणार होता आणि तो आमच्या वडार समाजावरतीच तो प्रकार घडणार होता. आणि त्याबाबत पोलीस इन्क्वायरी करतायत, सर्व गोष्टी चाललेल्या आहेत आणि त्याच्यासाठीच भेटायला आलो होतो. SP साहेबांनाच भेटायला आलो होतो, पण SP साहेब पंढरपूरच्या त्या मिटिंगला असल्यामुळे आम्ही ॲडिशनलला भेटलो आणि त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं की ज्या पद्धतीने आम्ही पाहिजे त्या पद्धतीने तपास करतो आणि आता ते व्यवस्थितपणे त्यांचा तपास चालू आहे आणि पोलिसांच्या विश्वास ठेवून आम्ही आता त्यांना आम्हाला काय गोष्टी सांगायच्या होत्या त्या गोष्टी आम्ही त्यांना सांगितल्या आहेत. बोललो उद्या कुठेही पंढरपूरमध्ये परत असं काही उद्रेक होता कामा नये की जेणेकरून परत वडार समाजाला आम्हाला मोर्चा काढायला लागेल. पण मला वाटत नाही की मोर्चा काढायची आवश्यकता लागेल. पोलीस त्यांच्या पद्धतीने ते काम करत आहेत आणि त्याच्याबाबतीत आम्ही सर्वजण समाधानी आहोत. संदीप पवार कुठे त्या खून खटल्या संदर्भात केस मागे घेण्यासाठी भैया पवार यांच्याकडे दबाव येते? नाही, तसा दबाव आला तरी आम्ही तो दबाव काय भैया आहेच इथं. शेवटी तसं काही प्रकार नाही आहे आणि तसं होणार पण नाही. साहेब, पंढरपुरात वारंवार न घडण्यासाठी आपण उपमुख्यमंत्र्यांची किंवा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. नाही, मी स्वतः मग मुख्यमंत्र्यांच्या पण आम्ही कानावर टाकणार आहे. मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेऊ. उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांची पण मी स्वतः त्यांच्या कानावर सुद्धा टाकलेलं आहे आणि जे काय गोष्टी पाहिजे त्या गोष्टी आम्ही पूर्णपणे सर्वजण मिळून एक समाज म्हणून आम्ही सर्वजण मिळून करणार आहोत. या केसच्या संदर्भात CID वगैरे चौकशी काय मागणी केली? आता पोलीस तपास करतायच आहेत तर आणि पॉझिटिव्हली तपास चालू आहे तर कशाला मागणी करायला पाहिजे. पोलिसांच्या माध्यमातून पॉझिटिव्ह सर्व चाललेलं आहे आणि आम्ही त्याबाबतीत आम्ही आहे. पंढरपूरमध्ये अनेक वर्षापासून कोळी समाज आणि वडर समाजाचं जे चालू आहे प्रकार यासाठी कुठेतरी थांबवण्यासाठी संघर्ष पाहायला मिळतो. नाही बघा, आता 7-8 वर्षापासून हा संघर्ष थांबलेलाच आहे आणि पुढे पण तो थांबेल. काही लोक असतात विघ्न संतोषी लोक, ते प्रयत्न करतात की आपसामध्ये प्रयत्न व्हावा, 2 समाजामध्ये तेढ निर्माण व्हावा आणि आपली पोळी भाजून घ्यावी. आता त्या पद्धतीने आमच्या पद्धतीने आमचा समाज एकत्रपणे वागतोय आणि तसं काही गोष्टी घडण्यासाठी आणि आम्ही तसं काय करण्याच्या उद्देशामध्ये नाहीच आहोत आणि आम्हाला तसं काय करायची आम्हाला अपेक्षा पण नाही.